नमस्कार. दिनांक 30 जुलै. कथेचं शीर्षक आहे, अरे आता माती किती दिवस चिवडणार. पार्थिव लिंगाची पूजा करता करता एक ब्राह्मण म्हातारा झाला. एके दिवशी तो तसाच पार्थिव लिंग पूजेत गुंतला असता महाराज म्हणाले, अरे आता माती किती दिवस चिवडणार. ते ऐकून त्या ब्राह्मणाने आपण अज्ञ आहोत असे म्हणून विनविताच महाराजांनी त्यास पुढील साधन मार्ग सांगितला. निर्गुण उपासनेची वाट सगुणातूनच जाते. कोणीही एकदम निर्गुणाकडे वळत नाही. जन्मजात सिद्ध योगी जीवही आधीच्या 7 जन्मांच्या पुण्याईने निर्गुण उपासक झालेले आढळतात. याचाच अर्थ ते एकाच जन्मात सिद्ध झालेले नसतात. आधीचे त्यांचे कितीतरी जन्म पूर्वतयारीसाठी खर्ची पडलेले असतात. सगळ्या साधू संतांच्या जीवनाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास याची सत्यता पटेल. पण सगळ्यात जीवांच्या वाट्याला अशा पूर्वतयारीचे भाष्य येतेच असे नाही. म्हणूनच देव, साधू, संत, महात्मे या जीवजंजाळातून काही होतकरू जीवांना वेचून निवडून काढतात. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्याकडून हर एक जन्मात खडतर उपासना करवून घेतात आणि योग साधनेच्या उच्च पातळीवर नेऊन त्यांना निर्गुणाकडे वळवतात. बोर्डाच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. ते कुठे सगळेच गुणवत्ता यादीत झळकतात. निरनिराळ्या शाळांमधून 8व्या इयत्तेपासून काही मोजकेच विद्यार्थी गुणवंत म्हणून निवडले जातात. त्यांच्यावर पुढील 2-3 वर्षे विशेष मेहनत घेतात. त्यातलेच काही तयार विद्यार्थी गुणवत्तेत बाजी मारून जातात. घोड्यांच्या शर्यतीत सुद्धा पहिले 3 क्रमांकाचे घोडे वगळता बाकीच्यांचा उल्लेख हेही पळाले, ऑल्सो रॅन असाच केला जातो. तसाच प्रकार परमार्थातही होत असतो. जन्माला येणारा प्रत्येक जीव परमार्थाकडे वळतोच असे नाही आणि परमार्थाकडे वळलेले सारेच जीव योग साधनेत अथवा भक्ती मार्गात उच्च पातळी गाठतात असेही नाही. बहुसंख्य जीव झापडे बांधलेल्या घोड्यासारखे एका सरळ मार्गाने जाणारे असतात. बरेचसे तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे ठराविक परिघात फिरत राहतात. गोल गोल फिरून भोवळ येऊ नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. ही पट्टी मायेची असते. अशा बहुसंख्यांना म्हणूनच देव म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय याची समज उमज नसते. देव नावाची काही वेगळी वस्तू असते आणि ती पावली की आपले भाग्य फळफळते आणि तो कोपला की आपल्या दुर्दैवाचे दशावतारच तो मांडतो. अशा काहीशा भयभ्रमापोटी ते भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, पठण, जप, यज्ञ, याग, व्रत, वैकल्ये, तीर्थयात्रा असे अनेक मार्ग चोखाळत असतात. सगुण मूर्तीचे ध्यान, पूजन का करायचे हे त्यांना ठाऊक नसते. कुळधर्म, कुळाचाराचे, परंपरा आणि सोवळ्या ओळ्याबाबतचे चुकीचे संस्कार यामुळे देव करण्याचा धोपट मार्ग स्वीकारलेला असतो. तेथे का आणि कशासाठी हे प्रश्न विचारलेच जात नाहीत. इंग्रजी भाषेत सुद्धा एक जुनी कविता आहे. चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड हे त्या कवितेचे नाव. त्यात एक ओळ आहे, देर इज नॉट अ क्वेश्चन वाय बट टू डू अँड डाय. का म्हणून विचारायचं नाही, फक्त हुकमाची ताबिली करायची आणि मरायचे. आपल्याकडे वेडात मराठे वीर दौडले सात अशी एक कविता आहे. ती सुद्धा मारू किंवा मरू अशाच अभिवेशाची द्वेषाची आहे. परमार्थात असा आवेश कुचकामाचा असतो. निग्रह जरूर असावं, पण जिज्ञासा, चिकित्सा आणि संवाद नसेल तर परमार्थ म्हणून जे जे काही केले जाते ती फक्त एक कोरडी कवायत असते. कर्मकांडाची उसाभर असते. कबीराने या उसाभरीला जतरामे फतरा बिठाया, तीर्थ बनाया पाणी असे म्हटले आहे. तर श्री संत तुकोबारायांनी अशा उपासनेची बोळवण अवघी तीर्थे धोंडा पाणी अशा शब्दात केली आहे. खरे तर निर्गुण परमेश्वर निराकारात असतो. त्याचे प्रेम जडणे अवघडच असते. ते प्रेम जडावे म्हणून सगुणाची उपासना असते. सूर्यापासून किरण निघावा आणि दूर दूरवर जावा तसा जीव या निर्गुणातूनच आलेला असतो. पण सूर्यापासून कितीही दूर गेला तरी किरणांचा अनुबंध सूर्याशी राहतोच. तो कधीच तुटलेला नसतो. जीवाचेही तसेच असते.
निराकारातून तो सगुण साकारात आला असला तरी त्याचा अनुबंध त्या निर्गुणाशी जडलेला असतोच. याचा विसर पडू नये म्हणून उपासना असते. त्या मूळ निर्गुणापासून जीव लांबवर आलेला असतो, म्हणून त्याला आठवणीसाठी सगुण प्रतिमा दिली जाते. त्या सगुणावर त्याचे प्रेम जळावे, भक्ती बसावे, गोडी लागावी आणि त्याच माध्यमातून त्याचे त्या निर्गुणाशी असलेले नाते अतूट राहावे यासाठी सगुण उपासना असते. पण होते काय की सगुणात आलेला जीव इथल्या मोहजालात आपले मूळ विसरतो. या प्रपंचाच्या मोहजालालाच तो आपले मूळ स्थान, मूळ रूप मानू लागतो. इथली प्रत्येक सगुण वस्तू त्याला भरवशाची वाटू लागते. मग त्यातच आपले सारे सुख, सारा आनंद आहे असे त्याला खात्रीलायकरित्या वाटत राहते. मग त्या सुखासाठी, त्या आनंदासाठी तो मनापासून खटपट करू लागतो. त्या खटपटीतून त्याला सुख, आनंद मिळाला तरी तो क्षणिक असल्याने लगेचच नाहीसाही होतो. त्यामुळे तो दुःखी होतो. त्याची सतत पुनरावृत्ती घडल्याने जीवाला सुखापेक्षा दुःखाचाच अनुभव जास्त येतो. पण या दुःखाचा उगम सुखाच्या क्षणिक अनुभवात आहे हे न कळल्याने तो यावर उपाय म्हणून नवस, तोडगे, मंत्र, तंत्र, उपास तापास, मूर्तीपूजा, व्रतवैकल्य असे काहीबाहीच करू लागतो आणि त्यातच अधिकाधिक गुंतत जातो. पार्थिवाची पूजा हा त्यातलाच एक प्रकार. आपण जे काही करतो तीच खरी उपासना अशी त्याची भ्रममूलक श्रद्धा होत जाते व तो खऱ्या ज्ञानाला पारखा होतो. या लीलेतील ब्राह्मणाचे हेच झाले. पार्थिवातून अपार्थिवाकडे जाण्याऐवजी तो तंत्रातच अडकून पडला. महाराजांनी नेमकी हीच गोष्ट त्याच्या नजरेस आणली. अरे आता किती दिवस माती चिवडणार या प्रश्नाचा रोग सरळ सरळ या तंत्रातून, कर्मकांडातून बाहेर कधी पडणार असे विचारण्याचाच होता. पण तो कळण्या इतका ब्राह्मण ज्ञानी नव्हता. त्याने आपण अज्ञानी आहोत अशी शरणागती पत्करून महाराजांना विनवले. महाराजांनी त्याला निर्गुणाचा मार्ग दाखवला. त्या मार्गाची गरज समजावून दिली. कोणतेही कर्म जाणून करावे. अजाणतेपणाने कर्म करण्याने किंवा कोरडेपणाने नुसत्या जपमाळा ओढण्याने काहीच फायदा होत नाही हे त्याला पटवून दिले. साधक उपासकांनी गंभीरपणे विचार करावा अशीच ही लीला आहे. लीला आहे छोटी, पण तिचा आशय मात्र फार मोठा आहे. धन्यवाद.